तसं काय नाही आहे, बोर्डाला या ठिकाणी अधिकार आहे आणि आपल्या सोलापूर शहराच्या विकासासाठी राहिलेलं एक नाव जे आहे ते निश्चित लवकर आपण या ठिकाणी जाहीर करू. प्रोसिडिंग तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. आपल्याला नगरसचिव कार्यालयामध्ये या ठिकाणी प्रोसिडिंग बघायला मिळेल. एवढी मोठी आपल्याकडे संख्याबळ असताना आज परिवहन संघाच्या निवड का घेतली? परिवहन समिती आपल्याला हे ऊर्जित अवस्थेत या ठिकाणी आपल्याला आणायचं आहे आणि सोलापूर शहराला आपल्याला गतवैभव प्राप्त करण्यासाठी परिवहनचे एकदम चांगले सदस्य या ठिकाणी आपल्याला निवडायचे आहेत. त्यामुळं आपल्याला सर्व जे काय आपले परिवहनचे चांगले अभ्यास असलेले जे सदस्य आहेत त्यांना आपण बोलवून या ठिकाणी मग ते निवड करणार आहे. याच्यापूर्वी पण परिवहनच्या असंच घाई गडबडीत अनेक आपल्याला या ठिकाणी बसेस वगैरे मिळाले होते. त्या टायमाला तिथं आपल्याला रूट वगैरे जे उत्पन्न आपल्याला परिवहनचं येत नव्हतं व्यवस्थित, तर आपल्याला जे आता नवीन बस येणार आहेत चांगले जबाबदारी सदस्य त्या ठिकाणी निवडण्यात येणार आहेत. एक मिनिट, एक प्रश्न आहे. तुम्ही 1-8 जाहीर केला, 7 जाहीर केलं, काय असेल ते, पण एक का जाहीर केलं नाही त्याचं कारण काय असेल आणि ते कुठल्या नियमाने तुम्हाला पुढच्या सगळं घेता येतं? आता आमचे आयुक्तांनीच तुम्हाला या ठिकाणी सांगितलं डायसवर सर्व पत्रकारांना आमच्या आपल्या सर्व सभागृहातील सदस्यांना की तो शेवटी निवडीचा अधिकार सभागृहाला आणि महापौरांना आहे. पुढच्या मीटिंग मध्ये या ठिकाणी आम्ही तो राहिलेले जे काही एक नाव आहे, 8 नावं या ठिकाणी वाचलेले आहेत, एक नाव जे काय राहिलेलं आहे ते आम्ही या ठिकाणी पुढच्या मीटिंग मध्ये घेऊ. का राहिलं तो विषय नाही, लवकरात लवकर जाहीर करणार. जाहीर पक्षात सर्व आमचे एकमत आहे. एक जे नाव राहिलेलं आहे ते लवकरात लवकर जाहीर करणार. कुठलं नावावर एकमत एक नाव जाळलं की जाळलं 8 नावं या ठिकाणी आता जाहीर केलेले आहेत. नगरसेवकांचं प्रतिनिधित्व सभागृहामधून करायला तुम्ही कमी पडत असं वाटतं? अजिबात तसं काय नाही. आमच्या सर्व सदस्यांमध्ये एकमत आहे आणि सोलापूर शहराला ऐका एकमत आहे म्हणूनच या ठिकाणी आता तुम्ही दादा कुणाला पहिली सभा होती, पहिली सभा होती आणि सभा वेळेवर सुरू अपेक्षित होतं. त्याच्याबद्दल परत तुम्ही साड्या सभा परत गोंधळ नवीन सदस्य नवीन सदस्य आहेत या ठिकाणी. नवीन सदस्याचं आमच्या सर्व यांना आम्ही लवकर या ठिकाणी बोलवलं होतं. काही सदस्य थोडं त्यांना यायला थोडस जरा वेळ झाला या ठिकाणी आणि आम्ही 11:15 या ठिकाणी 10 मिनिट उशीर झाला. विरोधी म्हणजे गटनेते देखील ते आम्हाला म्हणले होते की 11:15 आपण या ठिकाणी चालू करू. ठीक आहे, नवीन सदस्य आहेत काही ठिकाणी आणि इथून पुढची सभा आहेत ती वेळेवर सुरू करू.